त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती अभंग जगद्गुरु तुकोबारायचं आहे. अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही जन्माला आलो आणि आमच्या जन्माचं सार्थक झालं. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आपणा समस्त गावकरी मंडळीच्या वतीने सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने दरवर्षी आपण हा उत्सव साजरा करीत असतात. आनंद वाटला की एवढं मोठं दैवत आपल्या या पंचक्रोशीमध्ये आपल्या या गंगनवाडीमध्ये वसाहतीला आहे. भगवान भोलेनाथच नाही तर हरिहराचं वास्तव्य असले हे रम्य ठिकाण म्हणजे गंगनवाडीचं हे ठिकाण. बरोबर ना. गंगनबीड गंगनबीड आणि एक तलबीड दिले काहीतरी. तलबीड वेगळं एकच आहे. तलबीड आणि गगनबीड. बरं. गंगनबीड मध्ये हे हरिहराचं वास्तव्य. दादा एवढं गोड वास्तव्य पाहिलं की समाधान वाटलं. नुसतं अभंग ऐकून होतो काय हरिहरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. हे हरिहार वेगळे नाही हे आपण अभंग म्हणत होतो पण आज खरंच वेगळे नाही. हे प्रत्यक्ष पाहण्याचं ठिकाण म्हणजे आपण गंगनबीडचं ठिकाण आहे. प्रत्यक्ष अनुभूतीला देणारं ठिकाण आहे. हे दोघं एकत्रच आहे वेगळे नाहीच आहे. नाहीच ना दादा. उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. दोघाचं अंग एकच आहे फक्त मायबाप दोघाचे मुकुट वेगवेगळे एवढंच आहे. उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद. कीर्तनासाठी उपस्थित तुम्ही सर्व भाविक भक्त इथे उपस्थित आहात. सुंदर चालगायरी बघा दोघांनी सुद्धा जोग रागाची. बरोबर ना. जोग रागाची गोड अशी चाल गायली. आता श्रीकांत महाराज कोणते तर गंगाधर महाराज कोणते. तुम्ही श्रीकांत महाराज आणि हे गंगाधर महाराज. वा. दोघांनी अशी गोड चाल गायली. अगदी तंतोतंत जशाचा तसा राग गायला. त्या रागाच ना जोगच ना. जोग रागाचा चाल आपण गायली आहे. सुंदर चाल गायली. दोघांना सुद्धा धन्यवाद देतो. सुरुवात ज्यांनी कीर्तनाची केली असे वसंत पाटील बेळीकर. वा. खूप सुंदर कीर्तनाची सुरुवात तुम्ही केली. तुम्हाला धन्यवाद. या साईडला उभे असलेले माधव महाराज येळीकर तुम्ही एकदा माझ्या कीर्तन होती तुम्ही माहिती कुठं. इकडे येळी गाव आहे तेलंगणामध्ये कुठतरी धर्माबाद तालुका आहे तो. तिथं कीर्तन होती ते एकदा असं येळवत. हा येळवतला कीर्तनाला होती. वा. ही सर्व मंडळी इथे गोड गायक आहेत. सुंदर असणारे वादक सुद्धा ऋषिकेश महाराज बेळीकर दोघे एकाच गावचे आहे की नाही. गोड हात आहे. चांगली तयारी आहे. सर्व आता बाबा इकडे उपस्थित आहे. ही सर्व टाळकरी गायक वादक भजनी मंडळी आपणा सर्वांना वंदन आहे. दोनही चोपदार असे वजनदार आहेत. पुन्हा मी ढिला दिसू याच्या समोर. एक ड्रेस मी घातला असता जमत होत. वजनदार चोपदार आहे. शे वजनदार चोपदार पाहिलं तुम्हाला इंद्राचे त्या दरबारातल्या काही सेवकाची आठवण येईल मला. वा वा वा. दोनही वजनदार चोपदार आहेत. सिस्टीम सुद्धा चांगली आहे. आणि आपणा समस्त गावकरी मंडळीच्या दर्शनाचा लाभ आपणा समस्त सप्ताह कमिटीच्या वतीने मंदिर समितीच्या वतीने आपल्याच गावची श्री गंगाधर पाटील मोरे यांनी मला हा संपर्क केला. त्यांची सुपुत्र सुद्धा त्यांनी सुद्धा मला संपर्क केला की तुम्हाला इथपर्यंत यावं लागतंय. आनंद वाटला. एवढं चांगलं रम्य ठिकाण पाहिलं. तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. आता उर्वरित वेळात आपण अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न. विठाला विठाला भोलेनाथाचं दरबार साधा नाही दादा. हे दरबार साधा नाही. भगवान शंकराचं वर्णन जर करू गेलो तर कसे भगवान शंकर आहे का. एकदा वृंदावन मध्ये रासलीला भगवान श्रीकृष्ण कन्हैयाची सर्व गवळणी आनंदाने नाचत होत्या. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा केदार दे हो गोरी घूंघट उतार दे प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. माय बाप
वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण कन्हैया रासलीला खेळत होता. ही बातमी कैलासावर भगवान शंकराच्या कानावरती गेली, पार्वती मातेच्या कानावर गेली. तर पार्वती माता म्हणे, मालक मला रासलीला खेळायला जायचे का? जिथे कन्हैया सर्व गवळणीच्या समवेत रासलीला खेळतो. पार्वती माता निघाली तर भोलेनाथाला नाही राहुल. काना रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा केदार, प्रेम गली में आके गुजरिया, भूल गई रे सबकी डगरिया. जब तक साधन तन मन जीवन, सब तुझे अर्पण, सब तुझे अर्पण, प्यारे सवरिया. काना रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा केदार दे. काना रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा केदार दे.